क्षमाशय पूज्य गुरुजी वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या विषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी शिवगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेते होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात चिखलगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत असे होते तर त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. टिळक 10 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांची बदली पुणे येथे झाली. 1872 मध्ये टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. टिळक व आगरकर यांनी मराठा व केसरी वृत्तपत्रे सुरू केली. टिळक मराठा या वृत्तपत्राचे संपादक झाले. अशा या थोर नेत्याचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. अशा या थोर नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.